तुम्हाला माहिती आहे का? आता ही झणझणीत अशी गावरान पद्धतीची शेवग्याच्या शेंगेची रस्सा भाजी तुम्ही फक्त कुकरच्या एका शिट्टीत बनवू शकता. एल-पी-जी वाचवायचा असेल तर ही रेसिपी ट्राय करून पाहायलाच हवी. त्यासाठी गॅसवर कुकर गरम करायला ठेवला आहे. कुकर गरम झाला की यामध्ये 3 चमचे तेल घालायचं. तेल गरम झालं की अर्धा चमचा जिरे घालायचे. जिरे छान फुलले, तडतडले की यामध्ये इथे मी एक कांदा चिरून घेतलाय तो घालायचा आणि कांद्यासोबतच इथे मी 10 ते 12 कढीपत्त्याची पानं घेतली आहेत, ती सुद्धा घालायची. आणि आता कांद्याला हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत कांदा परतून घ्यायचा. कढीपत्ता कांद्यासोबतच घालायचा म्हणजे तेलामध्ये करपत नाही आणि त्याचा सुगंधही भाजीमध्ये छान उतरतो. आता कांदा भाजून होतोय तोपर्यंत इथे एक वाटण तयार करून घेऊया. वाटण तयार करण्यासाठी इथे मी 14 ते 15 लसणाच्या पाकळ्या, चिरलेलं सुकं खोबरं, मीठभर कोथिंबीर आणि 1 चमचा जिरे घेतले आहेत. सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचं, लागेल असं थोडं-थोडं पाणी घालायचं आणि मिक्सरला फिरवून छान अशी पेस्ट तयार करून घ्यायची. तर इथे पहा सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून लागेल असं थोडं-थोडं पाणी घालून मिक्सरला फिरवून छान असं वाटण तयार करून घेतलं आहे. तोपर्यंत इथे कांदासुद्धा हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत परतून झालाय. आता हे तयार केलेलं वाटण सुद्धा यामध्ये घालायचं आणि वाटणाचा कच्चेपणा जाईपर्यंत आणि छान तेल सुटेपर्यंत वाटण सुद्धा कांद्यासोबत परतून घ्यायचं. तर इथे पहा वाटणाचा कच्चेपणा जाईपर्यंत आणि छान तेल सुटेपर्यंत वाटण सुद्धा मी परतून घेतलं आहे. आता यामध्ये आपल्याला काही पावडर मसाले घालायचे आहेत. तर पावडर मसाल्यांमध्ये इथे मी 1.5 चमचा कांदा लसूण मसाला किंवा जो तुमच्याजवळ साठवणीतला मसाला असेल तो घ्यायचा आहे. 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, एक छोटा अर्धा चमचा हळद, 1 चमचा धनेपूड, एक छोटा अर्धा चमचा गरम मसाला घ्यायचा. सर्व पावडर मसाले यामध्ये घालायचे. त्यासोबतच थोडंसं पाणी घालायचं आणि आता पाण्यासोबत हे पावडर मसाले मिक्स करून कच्चेपणा जाईपर्यंत आणि मसाल्याला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे. पावडर मसाले अशा पद्धतीने परतून घेतले, की छान परतले जातात. भाजीची चवही वाढते आणि त्यासोबतच तेलाचं प्रमाणही कमी लागतं. तर इथे पहा मसाले मी छान तेल सुटेपर्यंत परतून घेतले आहेत. तुम्ही मसाल्याचा रंगसुद्धा पाहू शकता. त्यानंतर इथे मी शेवग्याची शेंग चिरून 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलीये. आता ही धुवून घेतलेली शेवग्याची शेंग यामध्ये घालायची आणि मध्यम आचेवर मसाल्यासोबत एक 2 मिनिटं ही शेवग्याची शेंगसुद्धा छान अशी परतून घ्यायची. भाज्या बनवताना कोणत्याही भाज्या मसाल्यासोबत छान अशा परतून घेतल्या ना, की मसाल्यांचा फ्लेवर भाज्यांमध्ये छान उतरतो आणि भाजीसुद्धा चवीला भन्नाट होते. तर इथे पहा शेवग्याची शेंगसुद्धा मसाल्यासोबत एक 2 मिनिटं मी छान अशी परतून घेतलीये. त्यानंतर आता यामध्ये पाणी घालायचं. तर या ठिकाणी तुम्हाला जितक्या लोकांसाठी ही भाजी बनवायची आहे त्यानुसार पाणी घालू शकता. मी 1 ते दीड ग्लास इतकं पाणी यामध्ये घातलं आहे. पाणी घातल्यानंतर एकदा मसाले पाण्यासोबत मिक्स करून घ्यायचे. तर इथे पहा पाणी घातल्यानंतर सर्व मसाले पाण्यामध्ये मी छान एकसारखे मिक्स करून घेतले आहेत. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं. मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं. कुकरचं झाकण लावायचं आणि मध्यम आचेवर कुकरची फक्त एक शिट्टी करायची. गॅस बंद करायचा आणि कुकर पूर्णपणे थंड करून घ्यायचा. तर इथे पहा कुकरची एक शिट्टी करून गॅस बंद करून कुकर पूर्णपणे थंड करून घेतला आहे. आता झाकण काढूया. झाकण काढल्यानंतर तुम्ही पाहू शकता मस्त झणझणीत, तर्रीदार अशी ही शेवग्याच्या शेंगेची रस्सा भाजी बनून तयार झाली आहे. याच्यावर तुम्ही तर्री सुद्धा पाहू शकता किती छान आली आहे. त्यासोबतच तुम्हाला मी शेवग्याची शेंग दाखवते. अगदी छान मऊसूत शिजली आहे, तीही फक्त कुकरच्या एका शिट्टीमध्ये. आणि त्यासोबतच याचा सुगंध आणि घमघमाट इतका छान येतोय, की ज्याला भूक नसेल ना, ती सुद्धा लगेच जेवायला बसतील. आता यामध्ये भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि मस्त गरमागरम भाकरी, चपाती किंवा भातासोबत सर्व्ह करायची. मी या ठिकाणी मस्त गरमागरम भाकरी बनवली होती. मस्त अशी ही रस्सा भाजी भाकरीवरती घालायची, भाकरी चुरायची आणि ताव मारायचा. तुम्ही सुद्धा एकदा या पद्धतीने ही शेवग्याच्या शेंगेची रस्सा भाजी नक्की बनवून पहा. जर भाकरीसोबत अशी चुरून खायची नसेल, तर मस्त गरमागरम चपातीसोबत किंवा इंद्रायणी भातासोबत सुद्धा ही शेवग्याच्या शेंगेची रस्सा भाजी अप्रतिम लागते. तर चवही तशीच हवी असेल आणि एल-पी-जीही वाचवायचा असेल, तर एकदा माझ्या या पद्धतीने ही शेवग्याच्या शेंगेची रस्सा भाजी बनवून पाहायलाच हवी. आणि जर तुम्हाला आजचा हा रेसिपी व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल, तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.